जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, भरलेले दोडके. तर दोडक्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तर दोडक्याची भरलेली ही रेसिपी, भरून केलेलं हे दोडकं आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. गावाकडच्या पद्धतीने मस्त चमचमीत झणझणीत खूपच छान झाली भाजी. चला तर रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथे मी उभा चिरलेला कांदा असा भाजून घेत आहे, म्हणजेच मला वाटण करून घ्यायचं आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण असं या वाटणामध्ये मी साहित्य घेणार आहे. इथे मी कांदा, खोबरं जास्त भाजणार नाही, आलं आणि लसूण. तर याचं वाटण करून घेणार आहे. इथे मी 1/2 किलो दोडके घेतलेत. मैत्रिणींनो, दोडके असे कवळे आणि सरळ घ्यायचे आहेत. आपल्याला भरलेले दोडके बनवायचे आहेत. त्यासाठी इथे मी हे दोडके जे असे शिऱ्या काढून घेतलेल्या आहे. तर अशा पद्धतीने ते आपल्याला शिऱ्या काढून घ्यायचे आहेत वरचे, आणि अशी जशी आपण वांगे कापतो भरून करायला, त्याच पद्धतीने आपल्याला अशा मधून फोडी करून घ्यायच्या आहेत. तर आता हे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत. आता हे भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचा कूट. इथे मी हे 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. आपल्याला भरायला जितकं लागतं तेवढ्या अंदाजाने आपल्याला घ्यायचं आहे. इथे मी 2 प्रकारचे मसाले घेणार आहे. 2 प्रकारचे लाल मसाले घरचेच आहेत. काश्मीरी मिरची आहे. इथे थोडा गरम मसालासुद्धा घेतलेला आहे. इथे घेतलेली आहे मी धना पावडर, हळद घेणार आहे. आता हे मसाले आपण सर्व असे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे. आता अशा पद्धतीने आपण सर्व कालून घेऊया. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मैत्रिणींनो, आता मीठ घालून आपल्याला जर तेलामध्ये सुद्धा हा मसाला भिजवायचा असेल तर भिजवू शकता. मी पाण्यामध्येच असा ओला करून घेणार आहे. आता हा मसाला आपल्याला या दोडक्यांमध्ये असा भरून घ्यायचा आहे. सर्व दोडकेमध्ये असेच भरून घ्यायचा आहे मसाला. खूप टेस्टी होते ही भाजी दोडक्याची, जर या पद्धतीने बनवाल तर. तर मैत्रिणींनो, एका कढईमध्ये मी 2.5 पळी तेल घातले आणि आपला जो खोबऱ्याचा मसाला वाटण जे केलं होतं ते वाटण मी 2-2.5 असे पोह्या खायचे चमचे घेतले. तर तुम्हाला कितपत लागेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी हे वाटण जास्तीचं करून ठेवते. आता मी इथे तेलामध्ये असे परतून घेणार आहे. कडक तेलामध्ये आपल्याला असे परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला खोबरं, कांदा हे सर्व परतून घेतल्यानंतर मी इथे थोडा घरचा काळा मसाला घातलेला आहे. कारण आपण मसाले घातलेले आहेत त्यामुळे जास्त मसाले आता घालायचे नाही आहेत आपल्याला. तर हा मी नवीन बनवलेला मसाला होता म्हणून मी थोडा टेस्ट करता घातलेला आहे. आता आपले जे भरलेले दोडके आहेत ते घालायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता, आपण असे तेलामध्ये फ्राय करून घेऊया या दोडक्यांना. आणि दोडके शिजायला थोडा वेळच लागतो, आणि तरीही मी कवळे दोडके घेतलेले होते हे. आता मैत्रिणींनो, आपल्याला असे थोडे फ्राय करून घेतले का 2 मिनटं असेच तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत. त्याकरता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. 2 मिनटाकरता आपल्याला वाफ लावून घ्यायची आहे, म्हणजे थोडी लवकर शिजायला मदत होईल. आता आपण 2 मिनटं झालेत, मस्त फ्राय झालेत. आता आपण पाणी घालून घेऊया. आता इथे
पाणी घालायच्या अगोदर कढीपत्ता आणि टॅमॅटो मी बारीक चिरलेला घातला, कारण टॅमॅटो हा मी नंतर घातलेला आहे, कारण तो टॅमॅटो आपल्याला याच्यामध्ये फक्त टेस्ट म्हणून घालायची आहे. तो शिजला नाही तरी खूप छान लागतो खायला. तर काही वेळेस आपण भाजी उकळल्यानंतर पण टॅमॅटो वरून टाकू शकतो, कारण आपल्या भाजीला छान टेस्ट येते. यामध्ये तुम्ही कांदासुद्धा ॲड करू शकता, मी कांदा घातला नाही. आता इथे मी 1.5 ग्लास पाणी घातले, कारण मला थोडं भाजीचं रस्सा ठेवायचा आहे. तर तुम्हाला सुक्कं जर बनवायचे असेल तर तुम्ही थोडंसंच पाणी घाला. आता मी कोथिंबीर घातली, याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. झाकण ठेवताना नेहमी अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि उकळायला लागली का चमचा ठेवायचा आहे, कारण शेंगदाण्याच्या कुटामुळे ही भाजी ओतू येते आणि झाकणाला सर्व मसाला लागतो, टेस्ट बिघडते. म्हणून आपल्याला झाकण अर्धवट ठेवून ही भाजी शिजवायची आहे. आता आपण 5-6 मिनटानंतर मध्ये एकदा चेक करून घेऊया. तर थोडे अर्धवट शिजलेले होते, म्हणून मी अजून 2 मिनटं झाकण ठेवलं. आता 2 मिनटानंतर मस्त चमचमीत झणझणीत आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. वाव, एकच नंबर. सुगंध पण खूप छान येत आहे, मस्त. तर बघा, आपली रेसिपी दोडक्याची तयार झाली. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. चला तर मग बाय बाय मैत्रिणींनो, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.